विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांसाठी चक्क चांदीच्या थाळीतून पंचपक्वान्नाचा बेत करण्यात आलेला होता आणि यासाठी चांदीच्या एका थाळीचं भाडं 550 रुपये होतं, तर जेवणासाठी 4000 रुपये खर्च करण्यात आला। म्हणजेच एका खासदार व आमदाराच्या भोजनावर राज्य विधिमंडळानं 4500 रुपये खर्च केलेले आहेत। अर्थसंकल्पातील तरतुदींचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटकसरीच्या शिफारशी करण्याची जबाबदारी ज्या अंदाज समितीवर असते त्या समितीच्या परिषदेमध्ये चांदीच्या ताटातून पंचपक्वान्न देत राज्य निधीची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप होतोय। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अक्षय। ऋषाली, खरं तर केंद्रीय अंदाज समितीला 75 वर्ष पूर्ण झालेली होती आणि त्यानिमित्ताने राज्याच्या विधिमंडळामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम 2 दिवसाचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम जो आहे अंदाज समितीचा तो ठेवण्यात आलेला होता। परंतु या सगळ्या अंदाज समितीच्या कार्यक्रमामध्ये 5 स्टार अशी पाहुणचार जो आहे तो या सगळ्या पाहुण्यांचा करण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। निखिल कॅटरर्सकडे संपूर्ण या 2 दिवसाच्या कार्यक्रमाच्या भोजनाची व्यवस्था ठेवण्यात आलेली होती आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये जेवणामध्ये खरं तर चांदीच्या ताटांचा वापर करण्यात आलेला होता आणि या चांदीच्या ताट जे आहेत ते भाड्याने घेण्यात आलेले होते आणि जवळपास 550 रुपये भाडं जे आहे ते एका चांदीच्या ताटासाठी होतं आणि जवळपास एका प्लेटच्या जेवणाची किंमत ही 4 ते 4.5 रुपयांपर्यंत होती, अशी संबंधित माहिती जी आहे ती निखिल कॅटरर्स यांच्याकडनं देण्यात आलेली आहे। आणि निखिल कॅटरर्सचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत, मालक आहेत निखिल चिटणीस यांच्याकडनं या संदर्भातल्या बातमींना दुजोरा देण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भातल्या बातम्या देखील माध्यमांमध्ये छापून आलेल्या आहेत। एकीकडे अंदाज समिती जी आहे ती अर्थसंकल्प जो मांडला जातोय त्या संदर्भातली काटकसर करण्याच्या संदर्भात सातत्यानं सूचना ज्या आहेत ते देत असते, परंतु याच अंदाज समितीच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी जी आहे ती होताना पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।